रामचंद्र डोणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला 10वी नंतर ITI का करावा यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये करून देणार आहे। 10वी नंतर ITI करणे हे अनेक कारणासाठी फायद्याचे असू शकते। ITI मध्ये विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकायला मिळतात, ज्यामुळे त्यांना लवकर नोकरी मिळण्यास मदत होते। तसेच ITI मध्ये प्रवेश घेणे सोपे असते आणि अभ्यासक्रम देखील आर्थिकदृष्ट्या परवडणारा असतात। आता ITI चे कोणकोणते फायदे आहेत तर ITI मध्ये अनेक प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत। उदाहरणार्थ फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक आणि मेकॅनिक मोटर व्हेकल, कोपा इत्यादी म्हणजे विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये शिकायला मिळतात, ज्यामुळे त्यांना विविध उद्योगधंद्यामध्ये नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होते। त्यानंतर आहे लवचिक कॅरियर पर्याय। तर ITI मध्ये अनेक प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने विद्यार्थी आपल्या आवडीनुसार आणि योग्यतेनुसार निवड करू शकतात। विद्यार्थी ITI मध्ये जाऊन थेट नोकरी करतात, तर काही विद्यार्थी पुढे डिप्लोमा आणि पदवीसाठी शिक्षण घेऊ शकतात। आणि ITI 2 वर्षाचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आता ITI मध्ये डायरेक्ट 12वीची परीक्षासुद्धा देऊ शकता। आर्थिकदृष्ट्या परवडणारे ITI अभ्यासक्रम म्हणजेच सामान्यतः कमी खर्चाचे असतात, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते। तात्काळ रोजगार। तर ITI मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणजे लगेच नोकरी मिळू शकते, कारण त्यांना आवश्यक कौशल्य आणि अनुभव प्राप्त झालेला असतो। आता त्यानंतर आहे सरकारी नोकऱ्या। सरकारी नोकऱ्या ITI मधील विद्यार्थी विविध सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी करू शकतात, कारण अनेक सरकारी कंपन्या ITI विद्यार्थ्याची विशेष भरती प्रक्रिया आयोजित करतात आणि नंतर त्यांना अनेक क्षेत्रात म्हणजे सरकारी नोकरी उपलब्ध होते। उदाहरणार्थ रेल्वे, आर्मी, त्यानंतर ST महामंडळ आणि पाटबंधारे खाते, लाईट खात्यात अशा अनेक प्रकारे या सरकारी क्षेत्रातसुद्धा तुम्हाला नोकरी मिळू शकते। आता निष्कर्ष। तर 10वी नंतर ITI करणे हे चांगला पर्याय आहे, कारण ते विद्यार्थ्यांना लवकर नोकरी मिळवण्यासाठी मदत करते। तसेच त्यांना विविध तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये म्हणजे शिकायला मिळतात। तर अशा प्रकारे मी तुम्हाला 10वी नंतर ITI का करावा यासंबंधी संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे दिली आहे। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोणे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील। धन्यवाद।